नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्डच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण निघालो आहोत पुण्याजवळील इतिहासाची साक्ष देत असलेल्या एका मंदिराला भेट देण्यासाठी। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पुणे जिल्ह्याला निसर्गाचे व ऐतिहासिक स्थापत्यकलेचे वरदान लाभले आहे। आपल्या वेगवेगळ्या व्लॉगमधून नवीन ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आपण देतच असतो। तर आपण जात आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात। इथे वागेश्वर व शिळीम या गावांच्या मधोमध पवनाच्या प्रवाहाच्या काठावर बसलेले हे मंदिर त्याच्या वैभवाची साक्ष देत आहे। पुण्यातील अनोख्या ऐतिहासिक मंदिर म्हणून या वागेश्वर मंदिराची ओळख आहे। आणि विशेष म्हणजे वर्षातून फक्त 3 ते 4 महिन्यांसाठी हे मंदिर पाण्याबाहेर येते आणि भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते। पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटरवर हे मंदिर आहे। गुगल मॅपवर वागेश्वर मंदिर शिळीम असे सर्च करून आमची प्रवासाला सुरुवात झाली। वाटेत हिंजवडी, मान, घोटावडे, कुळे, हाडशी ही गावे क्रॉस करत आम्ही जवळजवळ लोकेशनवर पोहोचलो। परंतु गुगल मॅप वेगळ्या मार्गाने 3 रोड दाखवत असल्याने आणि त्या रस्त्याने गाडी जात नसल्याने आम्ही स्थानिक लोकांची मदत घ्यायची ठरवली आणि त्यांनी सांगितलेल्या डायरेक्शननुसार एक ब्रिज क्रॉस करून अगदी थोड्याच अंतरावर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। असे म्हटले जाते की सुमारे 1965 मध्ये पवना धरण बांधण्यात आले आणि 1972 मध्ये धरणाच्या वापरास सुरुवात होऊन पाणीसाठा वाढू लागला व त्याच दरम्यान हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला सुरुवात झाली आणि यामुळेच हे मंदिर 8 महिने पाण्यात बुडून असतं आणि फक्त 4 महिने पाण्याबाहेर असतं। मंदिराच्या इतिहासाबद्दल कोणालाही ठाम अशी कल्पना नाही, पण 700 ते 800 वर्ष जुनं मंदिर असून हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले आहे। काही लोकांच्या म्हणण्यानुसार या मंदिराचे बांधकाम साधारण 11व्या किंवा 12व्या शतकात झाले असावे, कारण संपूर्ण मंदिर दगडांनी बांधलेले आहे आणि हे दगड एकमेकांना जोडून लावण्यात आले आहेत आणि काही शिलालेखही सापडलेले आहेत। पुरातन मंदिर असल्यामुळे पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते। मंदिर जुने व बराच काळ पाण्यात असल्याने बहुतांश भाग जीर्ण झाला आहे। आजूबाजूंच्या भिंतीच्या खुणा अजूनही काही प्रमाणात दिसत आहे। काही स्थानिक लोकांच्या मदतीने मंदिराच्या वस्तूंचे खोदकाम करून मंदिराच्या शेजारी आणून ठेवले आहे। मंदिराचा ढाचा शिल्लक असून गाभारा सुस्थितीत पाहायला मिळतो। मंदिराचा कळस ढासळला आहे आणि मंदिराभोवती एक तळे देखील होते असे सांगण्यात येते। मंदिराच्या चारही बाजूंना मंदिरांचे काही अवशेष दिसतात। मंदिराच्या वितनाच्या शिळा हल्ल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत। मंडपाची अवस्था बरी असून मंदिराच्या सभामंडपाचे अवशेष, मंदिर परिसरातल्या विरगळी, समाध्या व मंदिराचा गाभारा असा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं। मंदिराच्या बाहेरील बाजूस मिळालेल्या अवशेषांवरून सांधलेला नंदी आपण पाहू शकतो। पाण्यात उतरण्यासाठीच्या काही पायऱ्या व बाजूला 2 दीपमाळीचे चौथरे देखील आपल्याला पाहायला मिळतात। आजूबाजूचे मंदिराचे अवशेष पाहून अंदाज येतो की येथे मुखमंडप, रंगमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह, खांबांवरचे कोरीवकाम अशी रचनात्मक मंदिराची मांडणी असावी। मंदिराच्या गर्भगृहात जाऊन आम्ही महादेवाचे दर्शन घेतले। अगदी प्रसन्न असा मंदिराचा गर्भगृह आहे। असे म्हटले जाते की ही एक स्वयंभू शंकराची पिंड आहे आणि त्यामागील इतिहासही फारच रोमांचक आहे आणि त्याचा संबंध आजिवली या गावाशी येतो। वागेश्वर मंदिराच्या नावावरूनच या गावाला वागेश्वर हे नाव मिळाले। पवना धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे मंदिर पाण्यात गेले आणि त्यानंतर गावकऱ्यांनी मंदिराच्या पाण्याच्या बाहेर वागेश्वर गावाजवळच प्राणप्रतिष्ठापना केली। ऐतिहासिक संदर्भ व स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेले हे मंदिर पवना धरणात आहे आणि फक्त 4 महिने भाविकांना या मंदिराचे दर्शन घेता येते। हे मंदिर पाहण्यासाठी येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात। मंदिर परिसरातून आपल्याला तिकोना व तुंग हे किल्ले पाहायला मिळतात। एकंदरीत हा मावळ परिसर खूपच विलोभनीय असून वेगवेगळ्या पर्यटनांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातच आणखी एक भर म्हणजे नदीकाठी वसलेले महादेवाचे हे प्राचीन मंदिर दिमाखात आपल्या वैभवाची साक्ष देत उभे आहे। तुम्हीही वागेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि तिकडच्या भौगोलिक व नैसर्गिक वातावरणाचा आस्वाद घ्या। पुण्यावरून या मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।